स्वानंदीला आज न उद्या सत्य कळणार आहे, पण स्वानंदीला हे जर कळलं ना की सत्य आपल्याला माहिती होतं आणि आपण लपवून ठेवलं त्यांच्यापासून, तर जास्त त्रास होईल. निर्भीडपणे जाऊ ना समोर. अरे वा, तुला तर सगळंच कळतं. तुझी खात्री आहे ना की हे सगळं झाल्यानंतर तिला त्रास होणार नाही याची? मग गेला होतास ना, का परत आलास? तुझ्या चेहऱ्यावरचे टेन्शन सांगताय. तुला काळजी वाटत होती स्वानंदीची. तिने चिठ्ठी वाचली तर काय होईल, त्याचे काय परिणाम होतील या भीतीने तू परत आलायस, बरोबर ना? आधीच तिच्या आयुष्यात खूप काही घडतंय. तर तिची तब्येत बरी नाहीये आणि आता ही चिठ्ठी. तिच्या जगण्याची शेवटची इच्छा पण तुला काढून घ्यायची का तिच्याकडनं? मला एवढंच माहिती म्हणे, जर का स्वानंदी आणि सत्य त्यापैकी कोणा एकाची निवड करण्याची वेळ आली ना, तर तू स्वानंदीची करशील. आणि म्हणून मी हे सत्य फाडून टाकणार आहे. तू म्हणते ते मला कळतंय, पटतंय, पण मी नाही फेस करू शकत स्वानंदीला. तू अवस्था बघते ना त्यांची, त्याचीच काळजी वाटते मला. तनिषा, अगं चल, काय करतेस इकडे? चल लवकर. मावशी नमस्कार करते. सुखी राहा. काय चांगले संस्कार दिलेत सीमानी. हा, असाच संस्कारी नवरा मिळू दे तुला. खरंच आज कितीतरी दिवसांनी कोणीतरी माझ्या पाया पडलं ह्या घरात. मावशी, मला ना असं मनात एक बाहेर एक असं नाही वागता येत. म्हणजे माझं कसं आहे, एखाद्या व्यक्तीचा राग आला ना की मग मी लगेच सांगते, आणि एखाद्या व्यक्तीचा जर आदर वाटत असला ना तर असं पाया पडून व्यक्त करण्यात मला अजिबात कमीपणा नाही वाटत. पण तनू बाळा, हा आदर प्रेम हे सगळं आपल्यालाच वाटतंय. शालू मावशीला पण वाटायला नको का? काय असं काय बोलतेस तू? तू कशाला उगाच रागवते मावशीवर? मैत्रीण आहे ना तुझी, मग असं कोणी रागवतं का? छान, माझी मुलगी आणि बाजू कोणाची घेते? तर मावशीची. आता तनू माझी मुलगी झाली म्हणून समज, कळलं? हे बाळ कोणाचं आहे? अगं सुजितचं बाळ आहे ते. किती गोड आहे. काय नाव आहे बाळाचं? अर्जुन. अरे वा, अगदी सुंदर नाव आहे. किती गोड. छान दिसतोस. हसतोय. अरे वा वा वा. शालिनी, हे शालिनी. काका नमस्कार करते. हो, तुम्ही ओळखलं नाही का? सीमा माझी मैत्रीण. अहो, तनिषा आधीची मुलगी. हो, सुजितच्याच वयाची आहे. लहानपणी यायची नाही का? आठवलं का? हो हो, म्हणजे थोडं थोडं आठवतंय. काका, मी ना तुमच्याबद्दल न्यूज मध्ये खूप ऐकलंय. म्हणजे
तुम्ही आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी, मग त्यांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून जो संघर्ष केलात ना, त्याचा मला खरंच खूप अभिमान वाटला. आणि त्यात तुम्ही माझ्या मावशीचे मिस्टर आहात हे माहीत असल्याने मला खरंच खूप बरं वाटतंय. अरे पण मग तुम्ही उभ्या का बसा ना. हा? आणि शालिनी, चहा नाश्ता काही कॉफी विचारलंस की नाही? थांब थांब थांब. सदा, ए सदा, हे बघ यांच्यासाठी चहा कॉफी नाश्त्याचं जरा बघ. हा, तुम्ही बसा, मी इथेच आहे. हो. ये ना ये. रूपाताई घेऊन जायला वरती ये ना. ये. काय म्हणते, अचानक कशी काय आलीस तू? अगं काय सांगू शालू तुला, तुझी झाली ना अगदी तशीच गडबड झाली बघ आमची. त्यामुळे असे आम्ही अचानक न सांगता आलो. त्याचं काय आहे ना, आमच्या महिला मंडळाची पिकनिक चालली आहे चारधाम यात्रेसाठी. मी पण जाते त्यांच्याबरोबर. साधारण महिनाभराची यात्रा असेल. पण अगं नेमकं त्याच वेळेस आमच्या तनूला मुंबईत फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे. आणि त्या ऍडमिशन प्रोसेससाठी तिला सारखं मुंबईला यावं लागणार आहे. त्यामुळे ती काय आमच्या बरोबर यात्रेला येणार नाही आणि सारखं सारखं तिच्या बरोबर मुंबईला मला येता येणार नाही. आता एकट्या तरुण मुलीला मी मुंबईत कोणाकडे ठेवू ना, म्हणजे ती इथे राहणार आणि यात्रेत माझ्या जीवाला घोर. तसे ना आमचे एक दूरचे नातेवाईक आहेत मुंबईत, पण अगो त्यांना रोज संध्याकाळी दारू प्यायची सवय आहे. मग कसं काय ठेवायचं ना आपल्या मुलीला त्यांच्याकडे? अगं तू एका दारुड्या माणसाच्या घरात तनूला ठेवणार आहेस, ती पण इथे तुझी मैत्रीण असताना मुंबईत? ते काही नाही, तनू इकडेच राहणार. खरंच शालू, चालेल तुला? अगं हे काय विचारणं झालं. तुला माहिती ना तनू मला किती आवडते ते. लहान असताना मी तिचे किती लाड करायचे. हो, आता आपापल्या आयुष्यात आपण बिझी झालो, संपर्क नाही राहिला, पण म्हणून लहानपणीचं प्रेम संपतं का असंच? तू काही काळजी करू नकोस, जा मजा कर. हा, तनू इकडेच राहणार. थँक्यू शालू, तू माझ्या मनावरचं केवढं मोठं ओझं हलकं केलंयस खरंच. शालिनी, जरा इकडे येत आहे का? हो आले. तुम्ही बसा, मी आलेच. हा